विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि काल भाजपचे खासदार आणि आमदारांनी बवियाचे ज्येष्ठ नेते आणि वसई विरारचे प्रथम माजी महापौर राजू पाटील यांची भेट घेतल्यानं या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सध्या माझ्यासोबत राजूजी पाटील आहेत। सर, काल खासदार आमदारांनी आपल्यासोबत भेट घेतलेली आहे आणि भाजपाकडून आपण उमेदवार असल्याची सध्या चर्चेला सुरुवात झाली आहे। कसं आहे की चर्चा या होतच राहणारच। तसं काय तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे नाही आहे। आमदार आणि खासदार आणि त्यांचे सहकारी म्हणजे BJPचे सर्व कार्यकर्ते काल विरार रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काहीतरी त्यांची व्हिजिट होती आणि त्यावेळेला तर आलेले इथनं सबवेतनं ते जाता येतात, त्यामुळे त्यांनी इथे आल्यानंतर मला फोन केला, आम्ही तुमच्या ऑफिसजवळ आहेत, आम्ही बोललो या अवश्य या, चहा प्यायला या। आणि म्हणून ते आले, आमदार खासदार त्यांचे सहकारी आले, बसले, चहा प्यायला गेलात आणि तशी कुठलीही राजकीय त्यांच्याशी चर्चा झाली नाही। रेल्वेच्या ज्या समस्या आहेत, नारंगी रेल्वे फाटकच्या बाबतीमध्ये ज्या लोकांच्या अडचणी आहेत, त्याचप्रमाणे रेल्वेची आपली स्वच्छता आहे, इथे सबवेचा प्रश्न आहे, रेल्वेच्या काही अडचणी आहेत, नाळे सफाई, या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझी चर्चा झाली। काही पालघरच्या बाबतीमध्ये समस्याच्या बाबतीमध्ये, रेल्वेच्या समस्यांच्या बाबतीमध्ये खासदार म्हणून त्यांच्याशी चर्चा झाली, पण विधान परिषदची कुठलीही चर्चा त्यांच्याशी माझी झाली नाही किंवा त्यांनी असा विषय काढला नाही। मी पण तुम्ही आता सांगतात म्हणून ऐकतोय की बाबा तुमचं नाव आहे वगैरे, पण तसं कुठली चर्चा झाली नाही। नाना, पालघर जिल्ह्यामध्ये आपण एक प्रतिष्ठित आणि एक मोठं नाव आहे। विधान परिषदेमध्ये सुद्धा आपली चर्चा होती की आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहात। नगरपालिकेमध्ये सुद्धा आपली चर्चा होती की आपण भाजपासोबत जाणार आहात आणि आता विधान परिषदेमध्ये सुद्धा नानांना राजू पाटील यांना हे तिकीट द्यायचं आहे, कारण पालघर जिल्हा हा वाढता जिल्हा आहे। एक चौथी मुंबई म्हणून पालघर जिल्हा या ठिकाणी वाढतंय आणि भाजपाची सर्वात मोठी लक्ष जे आहे हे पालघरकडे आहे आणि त्यावर आपली एक महत्त्वाची भूमिका असणार आहे। तर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपल्या बाबतीत काही चर्चा झाली का, किंवा रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का, किंवा मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत काही चर्चा झाली का? नाही बघा, अशी कुठलीही चर्चा काल खासदारांबरोबर किंवा अगोदर माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबरोबर झालेली नाही आहे। त्यांच्या माझ्या भेटी नेहमी होतात, तो काही विषय नाही आहे, पण विधान परिषदच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झाली। आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये BJPमध्ये खूप मोठे मोठे चांगले कार्यकर्ते आहेत। पालघर जिल्हा खरोखरच खूपच वाढणारा जिल्हा आहे, त्या बाबतीमध्ये BJP काहीतरी पॉझिटिव्ह विचार करत असेल आणि त्यांनी जर माझ्याबद्दल विचार केला असेल तर मी मला नशिबान समजेल, पण तसं काय नाही आहे असं मला वाटतं। कारण BJP हा खूप मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे खूप चांगले नेतृत्व, चांगले गुण असलेले लोक आहेत, त्यामुळे मी कुठे कमी आहे असं मी म्हणणार नाही आहे, पण माझ्याशी अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही आहे। आणि विधान परिषदेच्या बाबतीत म्हणाल तर हा जो विधान परिषद जो मतदारसंघ आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा, ठाणा तालुका आणि ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा, हा तर त्यांच्या युतीमधल्या सेनेकडे आहे, एकनाथ शिंदे सेनेकडे आहे, त्यामुळे असं काय आहे असं मला वाटत नाही। आणि काय असं असेल तर मी समजेल की माझ्याबद्दल चांगला विचार केलेला आहे, पण असं कुठलंच नाही याची मला खात्री आहे। पण काल 2 दिवसापासून अशी चर्चा चालू आहे की शिवसेना आणि बवियामध्ये क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपानं हे धक्कातंत्र वापरून आपल्यासोबत हे संपर्कामध्ये आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। नाही, असं काय मला वाटत नाही, कारण ती जी परवाची चर्चा झाली, आलं लक्षात की त्या चर्चेमध्ये काही अर्थ नव्हतं। ती चर्चा जशी झाली तशीच आजची ही चर्चा आहे, कारण मला आमदार खासदार भेटल्याने कदाचित योगायोगाने तो दिवस कालचा आला असेल आणि त्यामुळे कदाचित ही चर्चा झाली असेल। आणि मला असं वाटतं की राजकीय लोकांपेक्षाही पत्रकारांनी याच्यावर जास्त चर्चा घडून आणलेली आहे आणि त्या पत्रकारांच्या जोडीला काही आमचे हितचिंतक मित्र असतात, तेही चर्चा घडून आणतात, त्यामुळे असं मला काही वाटत नाही। विधान परिषदेचं तिकीट जर भाजपाने तुम्हाला दिलं तर तुमचं मत काय असेल? तुम्ही या तिकिटासाठी अनुकूल असाल का? बघा, मी असा कुठलाही विचार केलेला नाही आहे, पण अशा प्रकारच्या तिकिटाला मी नक्कीच अनुकूल किंवा मी लायक आहे असं मी समजेल, लायक आहे मी असं समजेल, पण अशी कुठलीही BJPची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची कुठलीही माझी चर्चा झालेली नाही। निश्चितच हे होते राजू पाटील, ज्यांचं नाव कालपासून मीडियावरती आहे आणि आत्ता आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी जरी सांगितलेलं असलं की या राजकीय पार्श्वभूमीवरती माझी कुठेही चर्चा झालेली नाही आहे, मात्र जर BJPनं माझा विचार करत असेल तर मी निश्चित यासाठी अनुकूल असेल आणि ते मी माझं नशीब समजेल। यावरून नेमकी राजकीय घडामोडी काय असेल हे मात्र येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागेल। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.